शिवराज दिवटेला न्याय द्या, अजितदादांच्या बीड दौऱ्यामध्ये सकल मराठा समाजाची घोषणाबाजी, आरोपींवर कारवाई करण्यासाठी अजितदादांना दिलं निवेदन। शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं। इथून जर बँकांनी सिबिल स्कोअर मागितला तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा। मुंबईमधील विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशीनला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। मुंबईमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर, अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला देखील कोरोना, तर देशामध्ये 93 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण, कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी भारतामध्ये परतला नाही अशी माहिती। सिंगापूरमध्ये आठवड्यामध्ये 30% कोरोना रुग्णांची वाढ, हाँगकाँगमध्ये 10 आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये 30 पट वाढ। जगभरातील निर्वासितांना सामावून घेण्यासाठी भारत धर्मशाळा नाही, तुमच्या देशामध्ये धोका असेल तर दुसऱ्या देशात जा, श्रीलंकन नागरिकांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोसेस्ड कॅन्सर, हाडांमध्ये पसरला आजार, 2 दिवसांपूर्वी झालं निदान, बायडन लवकर आणि पूर्णपणे बरे होतील अशी आशा करतो ट्रम्प यांचं ट्विट। राहता तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घरांचे नुकसान, तसंच झाडं कोसळल्यामुळे वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। पुण्यामधील वाघोली परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पावसामुळे वाघोलीमध्ये सर्वत्र पाणी साचलं, चाकरमान्यांचे हाल।